स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो. जो कोणी आपला ब्लॉग व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल मित्रांनो, तर मित्रांनो सकाळीचे आता 8 वाजत आलेत मित्रांनो. मी घराच्या बाहेर होतो. हा बघा सूर्यदेव किती मस्तपैकी दिसतात. आणि तिथं देऊळमली बाबाचं ठाण आहे मित्रांनो देवाचं. आणि इकडं पडीक राहण्याने सूर्य बघा किती एकदम छान चमकू राहिले देव. आणि इकडं बघा हरभऱ्याचं वावर वगैरे मित्रांनो. हो आपल्या इकडं ते मंगेश आणि ते तिकडं उभे राहिलेत. आणि इकडं आपलं घर आहे मित्रांनो. पाहिलं ना, इथं आपलं घर आणि इथं पडीक आपलं वावर आहे मित्रांनो. सकाळीच फिरत होतो इथं. आज काय चौकात नाही गेलो, पण जायचं आहे मला थोड्या वेळामध्ये, आहे की नाही. 5-10 मिनटामध्ये निघू. आपल्याला दूध घ्यायला पण जायचं आहे. आणि रस्त्याला एवढ्या गाड्या वाहतात ना, आणि तिकडं तो ढीग दिसतोय ना मित्रांनो, तो ढीग दिसतो ना, तिथं ना भट्टीचं काम चालू करायचं आहे. बघा सूर्य बघा किती एकदम मस्त चमकू राहिलं. आणि ह्या अशा वातावरणात फिरायला पण माझ्या एकच नंबर येते बरं का. आणि मी इथंच फिरत होतो का बाहेर दूध ताणायला जायचं आहे. मम्मी म्हटली, पण म्हटलं आधी मला फिरवू दे, मग जातो म्हटलं कुठं जायचं ते. कारण की रोज रोज तिकडंच फिरणं पण चांगलं नाही. म्हटलं आज बरं इथंच गाडी काढू आणि निघू मग, आहे की नाही. बघा हे किती मोठे हे तार, बघा किती खाली आली. लाईटीची तार बघा आमची किती खाली आलेली. आणि हा पोल पण वाकडा झालाय. हा पोल लावला होता तो. आणि हे पाहिल्या ना, ह्या काट्या काढावं लागतं बरं का. याच्यामुळे ना थोडं अडचण होते. पावसाळ्यात तर अजूनच अडचण होते, कारण की हे मोठे झालेत ना, तर खाली अजून आलंय पोल. आणि तरी देखील इकडं मोठे पोल वगैरे टाकलेत असे रोडने ना. तर आज इथं पार हे होऊन गेले होते. 2-3 पोल टाकले, आहे का नाही. चला मित्रांनो घरी जाऊ आपण. आता आपण पण निघू. हे बघा किती मोठे झाड आहे. म्हणजे रोड छोटा झाला आणि झाडच खूप मोठं झालं. बघा हे रामकाठी किती मोठी. चला आता आवरलं की नाही घरी बघू. गाडी बिडी काढू बाहेर आणि जाऊ गावात. मित्रांनो आता मी दूध घेऊन घरी चाललोय. बघा इथे एकदा आपण थांबलो होतो, दूध वगैरे घेतलं. इकडे दूध आहे. आणि इकडं आपलं कॉलेजकडे रोड जातो मित्रांनो. हे बघा इथं शाहू महाराज इकडं विद्यालय मित्रांनो, सिनियर कॉलेज देवळाच्या प्रवाराचं. आपण दूध वगैरे घेतलं आणि चाललो घरी. कारण की आता आपलं कॉलेजला काही काम नाही मित्रांनो, जाऊन पण उपयोग नाही, आहे का नाही. सकाळी कशा गाड्या वगैरे चालल्यात त्या बघा. ते तिकडं कॉलेज दिसलं मोठं मित्रांनो, मोठी बिल्डिंग आहे ना, ते कॉलेज जवळ आहे मित्रांनो. तिकडून देखील रोड जातो आपल्या घराकडं, पण तिकडून जाण्यापेक्षा ही रोड आहे ना सोपा आहे. आणि तिकडं अडचणीत जास्त शिरण्यापेक्षा हायवेने गेलं तर बरंच पडतंय. कारण की रोड पण खराब पुढं चालून म्हणजे तिकडं तळं वगैरे जास्त अडचण देखील आहे. काय जबरदस्त गाडी आहे. आता इथून आहे ना आपल्याला ट्रेन मारायचं आहे मित्रांनो. ओवी हॉटेलपासून वरती शिरायचं आहे आपल्याला मित्रांनो. तर सकाळी मी म्हणजे घरी गेलो आवरून वगैरे, आता आलो होतो कारखान्यावर कामानिमित्तच आलो होतो मित्रांनो. बघा ते गाडी किती जोरात गेली. आणि मित्रांनो त्या पोरांचं वय पण नाही गाडी चालवायचं. आई बाबा काय करते, आपल्या मुलांना गाडी देते, पण ते कसे चालतात आणि कुठं काय स्पीडनी हे कोणीच लक्ष देत नाही मित्रांनो. मग आता काही पण अनहोनी होऊन जाते. ते जाऊ द्या मित्रांनो, ते तर चालूच असतं. तर बघा मित्रांनो, मी होतो आता कारखान्यावर, कामानिमित्त आलो होतो. तर म्हटलं आपल्या मधल्या रोडने जावं, कारण की हायवे रोड तिकडे समोर दिसतोय ना, त्या बघा तिकडे शिवाजी महाराजांचा पुतळा. आणि तिकडे समोरच हायवे रोड आहे. तिथून समोर त्या रोडने जाण्यापेक्षा म्हटलं इकडून मधून जर गेलं ना तर योग्य असतं मित्रांनो. गाड्या पण इतक्या चालतात ना. आणि बाहेर जर पडलं मित्रांनो तर घरच्यांचा पण जीव लागून असतो आपल्या मागं. बघा मित्रांनो, हा आमचा कारखाना आहे, राहुरी कारखाना बंद आहे सध्या. आणि इकडे टाकळीला रोड जातो मित्रांनो. इकडं ऑफिस वगैरे समोर कार्यालय मित्रांनो कारखान्याचं. आणि इकडं आपलं कामगारांसाठी रूम वगैरे. आणि सर्व हा कारखान्याचा एरिया येतो मित्रांनो. खूप मोठा कारखाना आहे मित्रांनो, कारण की आमच्या अहिल्यानगरमधला पहिला कारखाना आहे मित्रांनो हा. बघा म्हणजे गाड्या पण एवढ्या जोरात चालतात ना मित्रांनो. तिकडे हायवे लागतो, शिर्डी मनमाड हायवे समोरच लागतो. आणि राहुरीला रोड जातो मित्रांनो. राहुरीला आपल्याला दुपारच्या टायमिंगला आपण जाणार आहे.
आणि ह्या रोडला मित्रांनो शक्यतो नाही आपलं गाड्या शिकतात ना तेच लोक असतात बरं का. कारण की मी आता इथं उभा होतो, 2-3 अशा गाड्या बघितल्या की त्या गाडींना लेडीज किंवा असे पोरं चालवत होते. आणि त्यांच्या आता मी गाडीचे मित्रांनो डील वगैरे करतो, गाडीच्या आवाजावरूनच कळतं का गाडी कोणत्या गिअरमध्ये आहे का नाही. तर ते शिकण्याच्या गिअरमध्ये गाडी होती, म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या याच्यावरच गाडी चालत होती. त्या आवाजावरूनच कळलं का गाडी ड्रायव्हर शिकतोय अजून, आहे का नाही. तर चला मित्रांनो निघू मग आपण घरी, लवकर जाऊ घरी. बघा हे फुलं बघा किती छान छान फुलं आहे, एकदम व्हाईट गुलाबी. चला मग जाऊ आपण घरी. जेवण नव्हतं केलं मित्रांनो, तसंच आलो होतो. मित्रांनो आता संध्याकाळ झाली, संध्याकाळी म्हणजे 7-7:30 झालेत, अजून अंधार काय पडलेला नाही मित्रांनो. आणि दिवसभर मित्रांनो कारखान्यावरून आलो, थोडा आराम वगैरे केला, जेवण केलं. कारण की जेवण करून काय गेलं नव्हतं मी. आणि कसं मग का घरी आवरसावरचं काम चालू होतं मम्मी त्यांचं. आणि शिवांश पण उठेल होता. मग आलो मित्रांनो त्याच्यासोबत खेळलो वगैरे, कारण की त्याला हा बघा आता पण इथं जे बघा कसा बघतोय. काय रे हे बघा आता त्याचा बॉल, या बॉल सोबत आहे ना लई खेळवायला शिकलाय बरं का. त्या दिवशी आहे ना मी हा बॉल आणला त्याला श्रीरामपूरवरून मित्रांनो. आणि हा बॉल पाहून इतका खुश झाला ना तो, कारण की त्याला छोटे बॉल होते बरं का. आणि छोटे ना कोट खाली शिरले ना तर काढणं लय मुश्किल होते, सोप्या खाली इकडे तिकडे शिरायचे. आणि हा काही शिरत नाही आहे बघा. खेळ, हे बघा कसा पळतो लगे त्याच्या मागे. लय वेगळे आम्ही जर खेळायला लागलो ना मित्रांनो मग जास्तच खेळतो, कारण की त्याला लय आवडतं मग खेळायला. त्या बघा फेक माझ्याकडे, चल फेक. तिकडं नाही, इकडे आहे ना मी. धर धर. अख्खा पिठात भरून आलाय मित्रांनो. तिकडे कसं स्वयंपाक चालू होता आणि तिकडून आला इकडं पळत आवाज ऐकल्यावर. असं खेळायचं का? खूप मस्त खेळ होतो मित्रांनो. ते एकटाचा असला ना, फक्त मी पाहिजे जोडीला, मग एकदम भारी. असं हाताने मी जसं खेळतो ना तसं खेळायला पाहिजे, आहे का नाही बाळा? आहे ना बाळा? हे बॉलू आपला. तर मित्रांनो मग आजचा ब्लॉग आहे ना मी इथेच संपवतो. आशा करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा मित्रांनो. कारण की आज मला जायचं आहे ब्लॉग अपलोड करायला. बघा आला माझ्याजवळ, पायाजवळ. उचलून घे म्हणतो. सर्वांना शुभरात्र मित्रांनो. भेटू आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये.